मनाची शांती हरवत्या. कारण काय आहे? काहीही कारण नसते. म्हणजे माणूस मनाची शांती हरवतोय फॉर नो रिझन. चुकीच्या दिशेनं आज अनेक जण धावायला लागलेत. सगळेजण म्हणतात ट्राय टू बिकम अ मॅन ऑफ सक्सेस, परंतु खरं तर ट्राय टू बिकम अ मॅन ऑफ व्हॅल्यू. कारण आजकाल सक्सेसची व्याख्याच बदललेली आहे. काहीही करून वर पोचायचं. लोकांनी टाळ्या वाजवल्या, लोकांनी असं म्हटलं तर आपण यशस्वी. ही खरं तर खोटी व्याख्या आहे. जुन्या काळात माणसांच्या विचारांना, मूल्यांना आणि चरित्रांना किंमत होती. आज पोझिशनला आहे आणि म्हणून बाहेर सगळं मिळून सुद्धा आत रिकामपणा वाढायला लागलाय. स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या आनंदाला नेमकं काय अडवतंय? पैसा, लोकांचं मत, तुलना, की मी स्वतःला जाणलो नाही, स्वतःपासून दूर गेलेलो आहे? सत्य एकच आहे, जिथं मन शांत आहे, स्थिर आहे, तिथंच आनंद आहे. पण हे मन स्थिर कसं ठेवायचं जेव्हा बाहेरच्या जगामध्ये इतकी उलथापालथ होत असतात? इतकंच मित्रांनो अध्यात्म कामाला येते. अध्यात्म म्हणजे पळ काढणं नाही, तर स्वतःला ओळख नाही, स्वतःच्या विचारावर नियंत्रण मिळवणं आहे. परिस्थिती बदलली तरी मन न ढळणं. आणि जेव्हा तुम्ही हे शिकलात तेव्हा बाहेर वादळं कितीही असली तरी आतमधनं शांतता असत्या. आणि लक्षात ठेवा, यश तुम्हाला लोकांमध्ये मोठं बनवतंय, परंतु तुम्ही पाळत असलेली मूल्य तुम्हाला स्वतःच्या नजरेत उंचावतात. म्हणून आजपासून ठरवा, फक्त सक्सेसच्या मागे धावायचं नाही, तर आपल्या कोर व्हॅल्यूज तयार करायच्या आणि त्या पुढे घेऊन जायच्या, त्या पाळायच्या. त्या तत्वाला बाधा येईल असं वागायचं नाही. मनाची स्थिरता अजिबात डळणार